नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आपण 4-5 वर्षापूर्वी संसदेत एक प्रकार पाहिला असेल, ज्यावेळेस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा चालू होती. मग विरोधी पक्षांकडून अभिभाषणावर किंवा सरकारवर, मोदी सरकारवर टीका टिप्पण्या, जोरदार हल्ला. विशेषतः राहुल गांधींच्या भाषणामधून अनेक असे आरोप, मग अंबानी असतील, अदानी असतील, राफेल असेल किंवा देशामध्ये ज्या काही महागाई, भ्रष्टाचार किंवा ज्या काही सांप्रदायिक घटना, अशा बाबतीत जे काही राहुल गांधींनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती आणि त्यातून जे काही वातावरण तापलं होतं, मग सत्ताधारी गटाकडून सुद्धा जोरदार हमले विरोधकांवर व्हायचे. आणि मग यातच जेव्हा सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळची ही जी घटना आहेत, म्हणजे कदाचित पहिल्या मंत्रिमंडळातली आहे, तर राहुल गांधी अचानक आपल्या आसनावरून उठून पंतप्रधानांच्या आसनाकडे जाऊन पंतप्रधानांना त्यांनी मिठी मारली आणि येऊन आपल्या आसनावर परत बसले आणि आपल्या साथीदाराला डोळा वगैरे मारला. हा सगळा प्रकार आपण पाहिला असेल, तो आपल्याला आठवत पण असेल. तर याचा संदर्भ देण्याचं कारण असं की 4-5 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ज्या महानगरपालिकेच्या काही साफसफाई, जे काही समुद्रामध्ये, सागरामध्ये किंवा चौपाटीवर जे काही मोहीम राबवली आहे, त्यासाठी काही मशिनरी आणल्या, ट्रॅक्टरसारखी एक वस्तू आणली आणि मग त्याचं जे काही उद्घाटन होतं आणि साफसफाईच्या बाबतीत त्यांनी पाहणी पण केली. महानगरपालिकेचे अधिकारी असतील, त्यांना काही सूचना असेल आणि त्यांनी तो ट्रॅक्टरसारखं जे काही असेल ते वाहन, जे काही साफसफाई करण्याचं, ते चालवलं. त्याची व्हिडिओग्राफी झाली, त्याच्या बातम्या झाल्या आणि याच्यावर टीका टिप्पण्या झाल्यात. मग त्यावर आदित्य ठाकरेंनी, जे काही पर्यावरण मंत्री होते, माजी पर्यावरण मंत्री, त्याच्यावर त्यांनी मिश्किलपणे आपण थोडीशी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली, असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. की आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की जर मुख्यमंत्र्यांना ही साफसफाई कशी करायची, ट्रॅक्टर कसा चालवायचा हे माहीत नव्हतं, ते निदान इतक्या दिवसाचे संबंध आहे, मतभेद असू शकतात तुमचे आमचे, तुम्ही गद्दारी केली, तुम्ही पाटीत खंजीर खुपसला, तुम्ही खोके घेतले, तुम्ही ओके झाले, हे सगळं जरी असलं तरी पण मला एक फोन करायचा, मी तुम्हाला सांगितलं असतं ट्रॅक्टर कसा चालवायचा, साफसफाई कशी करायची, काय करायचं. इतकं औदार्याने त्यांनी जेव्हा अशा प्रकारची जी खिल्ली उडवली, तर हे आपल्याला सांगायचं की जे मुख्यमंत्री अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेले, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले, लहानपणापासून जे काही त्यांचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर पोटासाठी त्यांनी ठाण्यामध्ये अगदी गल्लीबोळामध्ये रिक्षा चालवलेली आहे आणि त्यांनी शेती पण त्यांची सुरुवातीच्या काळामध्ये केली. अशा मुख्यमंत्र्याला आदित्य ठाकरेंनी काही सल्ला द्यावा, अशी काही वेळ अजून आलेली दिसत नाही. पण जे काही औदार्य आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दाखवलं, की मी आलो असतो, मी तुम्हाला समजून सांगितलं असतं, मी तुम्हाला जमलं नाही तर मी करून दाखवलं असतं, मला एक फोन करायचा, आपले संबंध होते, जुने संबंध आहे,
तर या सगळ्या गोष्टीतून नेमकं त्यांना काय सांगायचंय? आदित्य ठाकरे जर इतकंच जर मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत की हे मी सांगितलं असतं, मी ते सांगितलं असतं, तर जे काही दिशा सालियान किंवा सुशांत सिंग राजपूत यांची जी काही आत्महत्या झालेली आहे किंवा जे काही त्यांच्या मृत्यूचं जे गूढ आहे, जे आज जवळजवळ 4 वर्ष झालेत या घटनेला, त्या मृत्यूचं गूढ अजूनही त्याची उकल होत नाही. आणि त्यावर जे काही राशिद खान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी जी काही याचिका दाखल केली की या घटनेचा, या मृत्यू प्रकरणाचा जो काही योग्य तपास व्हावा, याच्यासाठी जी काही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली, की त्यांचं असं म्हणणं आहे की हे ज्या आत्महत्या झाल्या त्यावेळेस आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबरोबर जे असलेले काही 2-4 त्यांच्याशी साथीदारी होती, दिनी मौर्य या आदित्य पांचोली, राहुल कनाल, या लोकांचं सुद्धा जे काही मोबाईल लोकेशन आहे, मोबाईल टॉवर लोकेशन या कुठं होतं, काय होतं, हे जे त्याच्यासाठी त्यांनी जी काही याचिका दाखल केली, मग या लोकांना हायकोर्टात कोर्टात जाण्याची काय गरज आहे? जर एकनाथ शिंदेंना ते ट्रॅक्टर चालवायचा शिकू शकतात, नालेसफाई किंवा स्वच्छतेचे धडे देऊ शकतात, तर ते जे काही असे आदित्य ठाकरेंच्या बाबतीत आहे की त्यांनी त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन सापडण्यासाठी जे हायकोर्टात गेले, तर मग राशिद खान आणि निलेश ओझांनी तर हायकोर्टात जाण्याची गरजच नाही. त्यांनी आदित्य ठाकरेंना एक साधा फोन केला असता तरी त्यांनी सांगितलं असतं की मी इथं होतो, तिथं होतो, माझं हे मोबाईल टॉवर लोकेशन आहे, मी ह्या एरियात होतो, मग ह्या एरियाचा टॉवर माझं लोकेशन दाखवल. कशाला हायकोर्टाचा वेळ घालवायचा, कशाला वकिलाचा वेळ घालवायचा, कशाला त्या न्यायाधीशांचा वेळ घालवायचा? किंवा जे काही करोना काळामध्ये ज्या काही करोना किटमध्ये भ्रष्टाचार झाला, खिचडीचा घोटाळा झाला, अनेक जे काही आपले बगल बच्चे यांना जे काही करोना काळामध्ये ज्या काही कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं, त्यांच्यावर असे गंभीर असे आरोप आहेत. ते कसे देण्यात आले याची सुद्धा माहिती जे काही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दाखल केली, त्याची पण माहिती आदित्य ठाकरेंनी फोन करून सांगितली तरी काही हरकत नाही. किंवा आपणच काही मंजुऱ्या द्यायच्या आणि आता महाविकास आघाडीचं सरकार गेले, मग जेव्हा हे सरकार स्थापन झालं मग त्यांना आता काम करून द्यायचं नाही, त्याच्या विरोधात आंदोलनं करायची. मग मेट्रोचं असेल किंवा कोकणामध्ये काही प्रकल्प असतील किंवा जे काही देवेंद्र फडणवीसांनी जे काही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, ते तुम्हाला सुप्रीम कोर्टात का टिकवता आलं नाही, ते तुम्ही का टिकवून दाखवलं नाही, त्याच्यासाठी तुम्ही जे काही योग्य आवश्यक जे कागदपत्र सुप्रीम कोर्टात द्यायचे होते, योग्य वकील द्यायचा होता, यातून तुमचा काय हेतू स्पष्ट होतो, यातून तुमचं काय राजकारण आहे, हे सुद्धा तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही जर इतकंच जर एकनाथ शिंदेंना ट्रॅक्टर चालवायचं शिकवणारे, नालेसफाई शिकवणारे, सागराची सफाई शिकवणार आहेत आणि लोकांचा वेळ पण जाणार नाही, तेव्हा आदित्य ठाकरेंनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. म्हणजे देशाचा, नागरिकांचा, हायकोर्टाचा, न्यायाधीशांचा वेळ जाणार नाही. जेव्हा केव्हा आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे असं बोलतात की आम्हाला घाबरून
मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते असतील, हे जेव्हा आम्हाला घाबरतात तेव्हा आमच्यावर असे घाणेरडे आरोप केले जातात. देवेंद्र फडणवीसांनी कधीही कोणतेही किंवा एकनाथ शिंदेंनी कधीही कोणतेही बेछूट रोज उठून आरोप केलेले नाही. जे काही आरोप संजय राऊताकडून होतात, शिवसेना उबाटा सेनेकडून होतात, हे रोज अक्षरशः सकाळच्या भोंग्यासारखे होत असतात. मग आता आपण असं म्हणायचं का की अमित शहांना, नरेंद्र मोदींना, देवेंद्र फडणवीसांना, एकनाथ शिंदेंना घाबरून रोज तुम्ही एकनाथ शिंदेंवर आरोप करतात, देवेंद्र फडणवीसांना आरोप करतात किंवा केंद्राच्या सरकारवर तुम्ही जे आरोप करतात, हे तुम्ही त्यांना घाबरले म्हणून करतात का? तेव्हा हा सवाल सुद्धा तुमच्याकडे येतो. तेव्हा हे जे काही बालिशपणाचं जे लक्षण आहे, जे काही राहुल गांधींचं लोकसभेत जे काही बालिशपणाचं लक्षण होतं, रोज उठून गंभीर आरोप करायचे, बेछूट आरोप करायचे, त्याला काही बेस नाही. अदानी असतील, अंबानी असतील किंवा अन्य इतरस्त ज्या घटना असतात देशामध्ये, त्याच्यावर बेलगाम असे आरोप सरकारवर आपण करायचे, त्याचे पुरावे आपण सरकारला द्यायचे नाही. आपण फक्त बोलायचं आणि संसदेतून गायब व्हायचं आणि मग त्याची मीडियामध्ये चर्चा झाली पाहिजे. अशा प्रकारचं जे काही राहुल गांधींचं जे काही आपण संसदेत वर्तन पाहिले किंवा देशामध्ये जे राहुल गांधींचं आपण एकंदरीत ज्या काही गोष्टी राहुल गांधींच्या पाहत आलोय, फक्त आरोप करायचे आणि चर्चा होऊन द्यायची. आरोपात काही तथ्य नाही. मग अनेक वेळा राहुल गांधींना कोर्टांमध्ये, न्यायालयामध्ये माफ्या मागण्याची वेळ आलेली. म्हणजे हा बालिशपणा करायचा आणि मग एकीकडे दाखवायचं की आम्ही तुमचे फार काही विरोधक नाही, आम्हाला तुमच्याबद्दलचं काही द्वेष नाही, राग नाही, आणि मग पंतप्रधानांना अचानक मिठी मारायची, गळाभेट घ्यायची. तेव्हा रोज उठून जर आदित्य ठाकरे किंवा उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बेछूट आणि बेलगाम आरोप जेव्हा सरकारवर करतात, रोज खोके सरकार, मिंदे सरकार, नालायक सरकार, होके सरकार, अजून जे काही त्यांना जे काही बोलायचं ते अनेक गोष्टी या सगळ्या बोलून झालेल्या आहे. आणि इतका राग, इतका द्वेष एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जवळजवळ 25-30 वर्षे एकत्र काम केलेले, पण इतक्या खालच्या दर्जाची जी काही यांची टीका टिप्पणी किंवा वैयक्तिक अक्षरशः काही लोकांकडून तर अक्षरशः घाणेरड्या शिव्या सुद्धा या लोकांनी मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे. प्रकार जुना नाही दत्ता दळवींचा. त्यामुळे राजकारणामध्ये मतभेद, मनभेद या गोष्टींची फरक करता आला पाहिजे. जे मतभेद असू शकतात, विचारधारा अलग असू शकते, तुमचा पक्ष अलग असू शकतो, पण शेवटी तुम्हाला जितक्या दिवस काम करायची संधी मिळाली ते तुम्ही जनतेच्या भल्यासाठी किती काम केलं. यांना जनतेच्या भल्यासाठी काम करता आलं नाही तर यांच्या लोक मतदानातून ठरवतील, त्यांना खाली खेचतील. पण अतिशय हीन दर्जाच्या टीका, हीन दर्जाचं जे काही रोज उठून एकमेकांना हिनवणं, आणि मग जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी
आपण वाईट बोलून फक्त त्या बाहेर काढल्या जातात. मग यांनी जे काही इंटरमेशन याचिका दाखल केली आदित्य ठाकरेंनी, का केलीत? तुम्हाला असं का वाटलं की कोर्टाने आपल्याला बोलवलं पाहिजे, माझं म्हणणं मला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे? म्हणजेच याच्यामध्ये काही ना काही वास आहे, काही ना काही घटना घडलेली आहेत. या गोष्टीची जाणीव नक्की आदित्य ठाकरेंना आहेत. किंवा या सगळा प्रकार मीडियामध्ये येण्यापासून कसा वाचवला? किशोरीताई पेडणेकर त्या दिशा सालियांच्या घरी जाऊन बंद खोलीमध्ये त्यांच्याशी, त्या कुटुंबियाशी काय बोलल्या? जेव्हा ती जी घटना झाली होती सुशांत सिंग राजपूतची, आणि जेव्हा ते IPS अधिकारी बिहारचे तपासासाठी महाराष्ट्रात आले होते, तर त्यांना 7 दिवसासाठी क्वारंटाईन का केलं? या सगळ्या गोष्टी सुद्धा आदित्य ठाकरेंनी कधीतरी स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे की याच्यामध्ये आमचा उद्देश हा होता, तो होता. दिशा सालियांचं आत्महत्या झाल्यावर 5-7 दिवसातच सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या का झाली? यांचा संदर्भ, आणि हे जर तुम्ही त्यामध्ये नाहीच आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये घाबरण्याचं असं काय कारण आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. तेव्हा उगेच मला महाराष्ट्राची किती काळजी आहे आणि मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवता आलं नाही आणि मग मी मुख्यमंत्र्यांना मदत केली असती, जुने संबंध होते, त्यांनी मला बोलवायचं होतं, फोन करायचा होता, या अशा प्रकारच्या राहुल गांधींच्या जे काही नादी लागून जे काही आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाची जी काही वाताहत झाली, त्याच्यामुळं पक्ष आपल्याबरोबर राहिला नाही. पक्षातले असंख्य लोक आपल्याला, खासदार असतील, आमदार असतील, आपल्याला सोडून गेलेत. जे काही आता गिने चिने बोटावर मोजण्याजोगे लोक आहेत, मग त्यामध्ये काही नगरसेवक असतील, काही खासदार असतील, काही 10-12 आमदार असतील, येणाऱ्या काळामध्ये ते पण बरोबर राहतील का नाही याची गॅरंटी नाही. अशी परिस्थिती आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांवर, जे काही उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर आलेली आहे. तेव्हा अडचणी तर वाढणारच आहे आणि अडचणीचा सामना पण करावा लागणार आहे. या गोष्टीची जाणीव नक्कीच झालेली आहे. येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. योग्य दिशेने तपास केल्यावर नक्कीच यातून वेगळी अशी काहीतरी दिशा निर्माण होईल असं वाटतंय. तुर्तच आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.